माझी प्रियाला प्रीत कळेना। मला वाटतं आपल्याला हिला लगेच हॉस्पिटलात नेलं पाहिजे। पांडुरंगा, काय होणार आहे आता हिचं? माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला तरी कुठे कळतं प्रेम कसं करायचं ते। नजरेत न बोलणं, न बोललेलं ऐकणं, साध्या साध्या वाक्यातले छोट्या छोट्या गोष्टीतले इशारे ओळखणं, त्याचे अर्थ समजणं, हे सगळं आपल्याला समजवायला लागतं त्यांना। एक वाईट बातमी आहे। अभि, अभि दिवा विझला। अभि, तुला माहिती आहे ना दिवा विझणं अपशकुन आहे। मला मला खरंच खूप भीती वाटायला लागली, खूप काळजी वाटते रे मला। आपण एक फोन करूया का घरी? शमिका, हे बघ, हे असं काही नसतं। या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक आणि आत्ताच फोन केला ना आपण घरी, सगळं ठीक आहे। बेबी प्री मॅच्युअर आहे, थोडी नाजूक आहे, तिला काचीच्या पेटीत ठेवलेली। आणि माझी बायडी खूप ब्लिडिंग झाले, त्यामुळे त्या खूप वीक झाल्या। त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे, केस सिरियस आहे। आजच्या दिवसात मला खूप सुंदर दिसायचंय, माझ्या मिस्टरांना मी खूप आवडली पाहिजे। तू करशील माझा मेकअप? डोंट वरी, आय नो तुझा आज स्पेशल दिवस आहे आणि तो अजून स्पेशल करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आलेच शमिका, मला कळतंय तुला खूप ऑकवर्ड फील होत असेल कारण आपलं लग्न नाही झालेलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं नातं खूप स्पेशल आहे। मनाने तर कधीच एक झालो होता, पण तसं वचन सुद्धा दिलंय आपण देवळात एकमेकांना। त्यामुळे कुठलंही लग्न झालेल्या कपल इतकंच आपण कमिटेड होत एकमेकांशी। मनातून हे सगळं ऑकवर्ड फिलिंग काढून टाक आणि जा। चला रे, लग्न बंद करा, चला। ए भटा, तुला बोलतो, तुझा मंत्र बंद कर, चल, नाही तर एकेकाला आत्मा टाकेन। शमिका, हे तर तेच गुंडच आपल्या मागे आले होते। काय आबासाहेब, काय सांगितलं तुम्हाला यांनी की आमचं लग्न झालंय म्हणून? अहो, हे तर घरातून पळून आलेत, पळून। ए बस झाली तुमची नाटका, चला आत्मा लवकर, यांना आमच्या बरोबर सोडा। ते कोठेही येणार नाहीयेत, त्यांचं खूप प्रेम एकमेकांवर, त्यासाठी त्यांनी खूप काही सहन केलंय, पण एकमेकांची साथ सोडत नाहीयेत। तुम्ही गुंड आहात, पोलीस बनून आम्हाला फसवताय। अरे कोण कुठली ही पोरं, कशाला ह्यांच्या भानगडीत पडता तुम्ही? हे बघा, यांना आमच्या बरोबर सोडा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने न्यावं लागेल। मैं निकला गड्डी लेके रस्ते में सड़क पे। सरदार जी, थोड़ा प्रॉब्लम है, हम कुछ गुंडे लगे पीछे हमारे, थोड़ा आगे तक छोड़ देंगे तो बड़ी मेहरबानी होगी। तो कोई नहीं जी, दिल दा मामला है, चल गड्ढे में बैठ जा, साडा मंजित दे गड्ढे तोड़े नाल हाजिर है। थैंक यू। वाव, मस्त जागा आहे ना, एकदम रोमॅन्टिक। रोमॅन्टिक? तुम्हा मुलींना ना कुठली जागा रोमॅन्टिक वाटते? आता याच्यात काय रोमॅन्टिक आहे? एवढा कचरा आहे, ते छत गळतंय, इथे सगळंच तुटकं फुटकं आणि म्हणे रोमॅन्टिक। आता मला माहितीये तू काय म्हणणार। अभि, तू आणि मी जिथे एकत्र असतो ना, ती कुठली जागा रोमॅन्टिकच होते। अभि, माझी प्रियाला